नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या आपला मावळा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून किल्ल्यावर रविवार दिनांक 1 मार्च रोजी गड संवर्धन, स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. शेकडो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत किल्ला परिसर स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलं. यावेळी शिवराजे देवस्थानचे अध्यक्ष सयाजी सपकाळ, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आपला मावळाचे अध्यक्ष रामेश्वर निमसे, आपला मावळाचे सचिव सीताराम काकडे व आपला मावळ संघटनेचे हजारो मावळे उपस्थित होते. अरबी समुद्राच्या लाटांवर अभिमानाने उभा असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग किल्ला आजही दुर्लक्षित अवस्थेत असल्याची खंत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलंय. प्रत्येक मोहिमेला आल्यानंतर एक वेगळा उत्साह निर्माण होतो. इथं आल्यानंतर एक आपण छत्रपती शिवरायांची मावळ्या असल्यासारखा एक भास होतो आणि त्या भासातून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते. त्यामुळे आजची 12वी मोहीम किल्ले सिंधुदुर्ग, जलदुर्ग किल्ला आहे, ते किल्ल्यावर त्याची मोहीम आमची आता यशस्वीरित्या काम करत आहे. एक वेगळा आनंद वाटतो. किल्ल्यावर आल्यानंतरच एक वेगळा आनंद वाटतो. प्रत्येक किल्ल्यावर आज पाहिलं ना, थोडी दुरावस्था झालेली आहे, एक उदासीनता पाहायला मिळत आहे आणि त्या शेवट आता किल्ल्यांकडे दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे. पण तरी आपण नुसत्या टीका टिप्पणी हे ते करण्यापेक्षा आपण पण स्वतः काम केलं पाहिजे. आपलं पण कर्तव्य आहे ना. आपण ज्या राजांच्या पदस्पर्शांनी पुनीत झालेल्या भूमीमध्ये जन्माला आलो आहे, त्या राजांच्या जो आपल्यासाठी ठेवा जतन करून ठेवले किल्ले, गड किल्ले हे ऊर्जा स्रोत आहे, प्रेरणा स्रोत आहे. हे किल्ले जर अभेद्य राहिले तरच हे ऊर्जा स्रोत, प्रेरणा स्रोत टिकणार आहे. त्यामुळे आपण सुद्धा काहीतरी आपलं कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे. म्हणून आपला मावळा नावाची आमची जी संघटना आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून महिन्याच्या एका रविवारी एका किल्ल्यावर जायचं, स्वच्छता करायची, संवर्धन करायचे, साफसफाई करायची, मावळा म्हणून काम करायचे. एक वेगळा आनंद वाटतो. आता बघितलं ना, हे झाडं इथं किती बेकार अवस्था झाली. आता झाडं सगळे मोकळे केले, आळेबिळे केले. काही ठिकाणी स्वच्छता राखा फलक लावले जातात, काही ठिकाणी बाकडे ठेवले जातात बसायला, काही ठिकाणी ज्या ठिकाणी लाईटचा कुठला स्कोप नाही त्या ठिकाणी लाईट लावले जातात. असे छोटे मोठे काम त्या ठिकाणी केले जातात. सगळीकडंच दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण दुर्लक्ष किती दिवस होणार आहे? दुर्लक्ष करून चालणार नाही. हे जर गड किल्ले जर यांची अवस्था अजून जर वाईट झाली तर परत आपल्याकडं पस्ताव करण्याशिवाय दुसरी कोणत्याच गोष्ट आपल्या हातात राहणार नाही. त्यामुळे या गड किल्ल्यांकडे लवकर पाहिलं पाहिजे. हे अभेद्यपणे परत उभा केले पाहिजे आपल्या सर्वांना सलाम करण्यासाठी. गड किल्ल्यांवर मंदिरांची तर इतकी दुरावस्था आहे, ते मंदिरंसुद्धा चांगले झाले पाहिजे. त्यामुळं आम्ही सुद्धा हे सगळं करत असताना प्रत्येक किल्ल्यावर एक डॉक्युमेंटरी तयार करतो. या किल्ल्यावर काय काम करणं अपेक्षित आहे ते सरकारच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे सरकारसुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि अनेक शिवभक्त मावळे पुढे येऊन अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवराय जर ह्या वयात जर कळले तर ती पिढी खऱ्या अर्थाने सुसंस्कारित पिढी घडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लहान लहान छोटे छोटे मुलंसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी असतात. आमच्या माता भगिनीसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होतात आणि सगळे अतिशय चांगलं काम करतात. त्यामुळं फक्त काम करत नाही, जाताना राजांचे शिवरायांचे विचार घरापर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात. असे जर विचार प्रत्येक घरापर्यंत गेले तर निश्चित समाजामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.